नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या चांगल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे इयत्ता 7वी बेसलाईन टेस्ट म्हणजे पायाभूत चाचणी 2025 गणित इंग्रजी माध्यमचे इथे क्वेश्चन्स अभ्यास आहोत. यानंतर आपण मराठी माध्यमाचा पण व्हिडिओ अपलोड करणार, तो तुम्ही पहा. प्रश्न तिसरा, रिटन टेस्ट. क्वेश्चन तिसरा आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स, राईट इन वर्ड्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे ही संख्या 2,44,305. Write using your numbers for 54,72,706. अशा प्रकारे तुम्ही अंकात लिहायचे आहे. राईट द फॉलोइंग नंबर इन एक्सपेंडेड फॉर्म. तुम्हाला विस्तारित रूपामध्ये संख्या लिहायची अशी लिहायची. ठीक आहे. पहिले 6 आहे. 6च्या पुढे किती अंक आहेत तर 5. तेवढे 5 झिरो द्यायचे, नंतर 4 झिरो येतील, नंतर 3 झिरो, नंतर 2, नंतर 1 आणि आहे तोच अंक. ऍडिशन करायचे आहे, तो ऍडिशन केली तर 91,398 उत्तर येत आहे. वजाबाकी करा, सबट्रॅक्ट, उत्तर येते 27,728. मल्टिप्लाय करायचं आहे 4,563 गुणिले 35, उत्तर येते 1,59,705. भागाकार करायचा आहे 80.58 उत्तर येत आहे. सॉल्व द फॉलोइंग नंबर्स. पहा इथे तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा आहे. 9 चौक 36 येईल आणि 5 ला 5 असे गेले आणि 7 त्रिक 21 येईल, प्लस 4 ला 4. ठीक आहे. इथे 9 आणि 7 याचा क्रॉस मल्टिप्लाय करावा तर बेस 63 आले. यांची ऍडिशन केली तर 512. ठीक आहे. उत्तर येते 8,863. पहा इथे तुम्हाला असंच करायचंय. क्रॉस 4 चौक 16 प्लस 3 म्हणजे 16 प्लस 3 येतील, 2 पंचे 10. ठीक आहे. प्लस 2, इथं मायनस चिन्ह मायनस घेतलंय. इथं बेस सेम करूया. 5 चौक इथं 20 येईल. यांची बेरीज केली 16 अधिक 3 9 येते, 10 अधिक 2 12 येईल. यांचा गुणाकार करू. 19 5 55, 12 चौक 48, वजाबाकी 47 20 आणि 47 20 म्हणजे 20 दोन्ही 40 आणि 7 2.720. If a square of handkerchief requires 15.4 cm length of lace for one side, how much lace will be required to cover all sides? Perimeter 4 into side करायचं, यांचा गुणाकार 16.6 cm. The total lace required किती लागेल तर 61.6 cm. Rainfall in one village is 55.4 mm and in another village in it 66.3 mm. What is the difference in rainfall between two villages? यांच्या दोन शहरातील काय फरक काढायचा आहे रेनफॉल मध्ये. 66.3 मधून 4 गेले तर उत्तर 10.9 mm. ठीक आहे. आपण अशा प्रकारे उत्तर सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. अनुष्का had some flowers. She used 9th part of flowers for each garland. Each garland contains 8 flowers. Find the total number of flowers she had. Anushka used 1/9 part of the flowers. म्हणजे फॉर वन एका गार्लँड मध्ये फक्त 9वा पार्टचा काय वापर केला. That 1/9 part म्हणजे 8 flowers. So the total number of flowers means 8 divided by 1/9. यांचा जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर उत्तर येते 72 flowers. Question B. Age of Prathamesh is 20 years less than his mother's. The sum of their present ages is 64. Find his age after 5 years. From प्रथमेशच्या एज जर x वर्ष धरलं तर त्याच्या आईचं वर्ष वय होईल x + 20 आणि त्याच्या दोघांची बेरीज 64. आपण बेरीज दाखवली. यांचं जर ही केली ऍडिशन 2x + 20, 20 कडे मायनस मध्ये जाईल तर 44 राहतात आणि 44 ला 2 ने डिवाइड केलं तर उत्तर 22 म्हणजे x ची किंमत आली 22. तर 5 वर्षांनी विचारलं म्हणजे 22 + 5 = 27 आणि त्याच्या आईचं जर विचारलं तर 42 असेल. सॉल्व द फॉलोइंग. Sudha purchased an article from Sip. Shopkeeper gave her discount of ₹70. She paid ₹282. The shopkeeper find the original price of that article. What percent discount did she get? Sudha received discount of ₹70. सुधाला यावर ₹70 डिस्काउंट मिळाला आणि तरी पण तिने किती रुपये पेड केले तर ₹280 पेड केले. म्हणजे ओरिजिनल किंमत काढायची असेल तर 280 + 70 यांची बेरीज करावं लागेल. उत्तर येईल 350. The original price is ₹350. आपण डिस्काउंट काढायचं आहे. डिस्काउंट अपॉन ओरिजिनल प्राइस इंटू 100. डिस्काउंट दिलं तर ₹70, ओरिजिनल प्राइस 350 गुणिले 100 यांचा
भाकर वगैरे केलं उत्तर ते 20, म्हणजे 20% काय मिळालं त्याला डिस्काउंट मिळालेला आहे. If a shopkeeper sold a watch for rupees 280, which cost him rupees 200, and sold raincoat for rupees 805, which cost him rupees 700, then which transaction is more profitable? पहा, सेलिंग प्राइस 280, कॉस्ट प्राइस 200 आहे. प्रॉफिट किती झालं तर 80 रुपये. ठीक आहे. रेनकोट इथं पहा, सेलिंग प्राइस 805, कॉस्ट प्राइस 700, इथं प्रॉफिट झाला 105. रेनकोट सेल गिव मोर प्रॉफिट, रुपये किती मिळाले 105 रुपये. ठीक आहे. सो रेनकोट ट्रान्झॅक्शन गिव मोर प्रॉफिट. इथे तुम्हाला फाइंड द रेशिओ काढायचा आहे. 45/60, 15च्या पाड्यात आहे. ठीक आहे. 3/4 उत्तर येते. If 360 children qualified, 60 children were disqualified in a singing competition, find the ratio of number of qualified children to the number of disqualified. 360 upon 60, 6:1. What will be the simple interest on rupees 2000 for the period of 4 years at the rate of 10? हे जर 2000 गुणिले 4 गुणिले 10 यांचा गुणाकार केला व्यवस्थित तर 800 रुपये येते इंटरेस्ट. Jay borrowed rupees 4000 from the bank of 3 years at 12 TCPA. How much money will he give to repay to the bank after the maturity period? I is equal to किंमत ठेवली आपण. ठीक आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू एच. उत्तर येतोय पहा, इथे 1440 इंटरेस्ट मिळतोय तुम्हाला. ठीक आहे. आणि अमाऊंट काढायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा. ठीक आहे. उत्तर येईल 5440. Solve the following. Suez want to give a pen to each of the 53 children in his class on his birthday. How much will it cost to buy pens at the rate of rupees 108 per dozen? टोटल स्टुडंट्स आहे 53. पेनची प्राइस आहे 108 पर डझन, म्हणजे 12 पेन 108 ला येतं. तर एक पेन कितीला 9 रुपयाला असेल. 53 गुणिले 9 याचं उत्तर गेलं 477 रुपये होतात. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. 5/7 गुणिले 8/6 व्यवस्थित सॉल्व केलं तर 20/10 आणि 21 उत्तर येईल. इथे 45/7 भागिले 9/6 उत्तर येते 30/7. ड्रॉ सिंपल बार ग्राफ युझिंग इन्फॉर्मेशन ऑफ मँगो. आपण व्यवस्थित स्केल घेतलेला आहे पहा तुम्ही. मँगो 20, रिमेनिंग नंबर ऑफ फ्रुट्स ऑफ प्लांट्स 20. अशा प्रकारे तुम्हाला इथं स्केल घेऊन ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.